नमस्कार गाईज आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे मुंबईला जोगेश्वरी स्टेशनवर. आवाज खूप आहे पण ऐकायला येईल असं वाटत नाही. गाईज आता आम्ही आहोत अंधेरी स्टेशनपासून पुढे जातो आहे. आम्हाला जायचं आहे चर्चगेटला. तिकडनं पुढे कुठे? तिकडनं पुढे तिकडनं पुढे कोल्हापूरला जाणार कारण शॉपिंग करायची आहे खूप सारी. तिथे एकदा माझ्यासोबत आहे आणि त्याच्याच फोनवरून रेकॉर्ड केलं जात आहे. 19 वय वर्ष 19मध्ये मला प्रीते त्यासोबत फिरायला लागतं आहे. म्हणजे ना मुंबईमध्ये याच्या मैत्रिणी आहेत तरी हा फिरत नाही. ते सोडत नाही मला. कोण आता कसं तुला बोलायला लावलं? असं केलं असतं आता काहीतरी. तुझं फॅमिली ब्लॉग आहे म्हणून काय करा. तसं कमी बोलतो तू व्हिडिओजमध्ये. हां मी कमी बोलतो व्हिडिओजमध्ये. आज असतं तर मी रिअल लाईफमध्ये जास्त. मी रिअल लाईफमध्ये कमी बोलतो. आता बोलायला लागला आहेस, पहिला नाही बोलायचं. तुझ्याशी स्लो आहे ही. मला ही पण फास्ट वाटते. फास्ट केवढी फास्ट होते मग? फास्ट काही काही स्टेशनला थांबतो, सगळ्या स्टेशनला नाही थांबतो. सगळ्या स्टेशनला थांबतो. सगळ्या स्टेशनला थांबतो. आवाज काय घंटा पण येतो त्याच्यात. आता ना काय आत्ता कसं उजेड झाला त्या साईडला बसतो. भाऊ फॉलो रिझल्ट. सोनं डायमंड. मोठा भाऊ असल्यामुळे डायमंड, छोटा भाऊ असल्यामुळे सोनं. लवकर आम्ही माईक घेणार आहोत. नकली फक्त घेऊ नको, चांगलाच नाही घेऊ. ह्याच्या ब्लॉगमध्ये माझा कधीच आवाज येत नाही कारण कधी लांब असते. ह्याला सवय झाली आता ब्लॉग्स. काही तिकडे एक भीक मागायला काकी आली आहे आणि ती गाणं म्हणते शिर्डीवाले साईबाबा. पण आम्ही ह्यांचे फॅन आहोत. कोणाचे? काय ते गाणं तूने दिल के संगीत संग मेरे दिन पे चढ़ाई चुरिया. त्यात आपल्यासाठी एक खोली बुक करून ठेवलेली आहे आता. असं जर गाणं म्हटलं तरच आम्ही त्यांना हे देऊ. त्याच्यामुळे आम्ही त्यांना इकडनं लांब पाठवलेलं आहे. ते म्हटलं तरच. शिर्डीवाली साईबाबा इकडे नाही झालं आमच्याकडे फक्त राम. गाईज वी आर ॲट वानखेडे स्टेडियम. तुम्ही बघू शकता इकडे. बघा विराट कोहली यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली वानखेडे तुम्ही तिकडे नाही आलं तर ऐकायला. गाईज फायनली आम्ही डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत. अरे काय कलर डिफरन्स बा दोघांमध्ये. सॅड लाईफ नाही. कलर तर काय करूच शकत नाही. काय सवय झाली आता लहानपणापासून. वाईड अँगल हा तर मिड ऑफ वाईड. गाईज सॉरी मी ब्लॉग करायचं विसरलो इकडे आल्यानंतर. कारण इकडे कपडेच एवढे होते. खूप सारी शॉपिंग केली आम्ही. मागे बॅग भरली आहे पूर्ण. घरी जाऊन आम्ही बघू विचार करू दाखवायचा. आम्ही आता कुठे आलो होते बघा. इकडे एवढे कपडे होते. इकडून पूर्ण तुमची जेवढी नजर जाते तिथपर्यंत पूर्ण मार्केट आहे. कोल्हापूर मार्केटला आम्ही आलेलो होतो आणि एकदम कमी अशा प्राईजमध्ये मस्त खूप कपडे मिळाले. एक गॉगल पण घेतला एक मी 450 वाला. समोर न झालं ना फोन तुझा आहे ना. थांबा जरा गाईज. तोपर्यंत तुम्ही मागचा सीन बघा.
सारी शॉपिंग झाली आज अंगाच्या बाहेर. किस्सा रिकामा झाला एकदम. हलका वाटतंय जरा. तो असा बोल दिला तसं काय मी कोण मोठा ब्लॉगरच आहे. तो सायकलवाला पूर्ण बघतच गेला. आहेच म्हणा. आपल्याला एक म्युझियम पण लागलेलं ना इकडे. तर त्या साईडला जाऊन करूया का? म्युझियममध्ये पण जाऊन फेरफटका मारून जाऊया. आरामात हळूहळू जाऊया. काय घाई नाही ना तुला? मला मी सुट्टी काढून आलोय. बॉसला सांगितलं चल बाहेर में जाय तुम्हारी नोकरी. डाव्यातून जमत नाही रे पण ते दाखव. गेस व्हॉट गाइज हम कहाँ है? कपडे खूप घेतले आहेत पण याने आउटफिट एक पण घेतला नाही. सगळं आउटफिट एक सगळं वरचंच आहे. एवढाच. हा बोलून ना हळूहळू खूप मोठा रस्ता आता इथून. म्हणजे चालू ठेवू कंटिन्यू. नाही ते तुझी मत. हे बघा गाईज कुठे आहेत आपण? चर्चगेट नाही. इकडे पण जागेचं नाव आर्ट गॅलरी आहेत कुठली तरी. नाव आता मी नेमकं लक्षात नाही. म्हणजे एक पीस काय आहे बघा मस्त. आतमधलं 4,500 पण करून विकू ना असं. मला पण येते स्केच येतात मला पण. चारकोल आर्ट आहेत ना सगळे. अरे हा तर रिपोर्ट तुम्ही समय राहण्याची स्टोरी बघितली असेल म्हणजे 2-3 दिवसापूर्वी. तर त्याने ही गाडी घेतली आहे. ही बघा मोदींकडे पण आहे असल्या गाड्या. आला असेल नाही ते इथेच आड गेले. हे बघ सर्वात मोठं वेस्ट साईड आहे. वेस्ट साईड म्हणजे वेस्ट साईड शॉप आहे. क्लोथिंगचं शॉप आहे. सर्वात मोठं वेस्ट साईडचं हे शॉप आहे. आणि पहिलं असेल ना हे फ्रँचाईज पैकी. असं काय नाही पहिलं पण हे सर्वात मोठं आहे मुंबईमध्ये. काय लागले का तुला आता? काला घोडा ॲट द काला घोडा. माहिती होतं मला गाडी येते ती. ब्लॉग मध्ये तू हगलास माझ्या. मध्ये गाईज खूप सारी शॉपिंग करून आणि पिऊन लिंबू सोडा पिऊन आता आम्ही खायला जातोय. खायला ना त्यांना तिकडे दाखवतो. हां. हायकोर्ट आहे. बॉम्बे हायकोर्ट घ्या बघून घ्या. आम्ही इकडे गुपचूप शूटिंग करतोय. तू तेदा म्हणतो आधी मला ब्लॉग कर नंतर सांगतो नको. पकडला गेला तर उगाच बंदूक घेऊनच उभे होतो तिकडे बाहेर. पण सफाई द्यावी लागेल त्यांना परत. नाही दिसतच नाही. हां दिसतं. सफाई द्यावी तर द्यावी लागेल असं म्हणून आर्ग्युमेंट करत नसेल. त्यात आपल्या ओळखीचे कोण वकील नाहीत. आहेत नाही एवढी ओळख आहे. अरे मी दिसतच नाही पण गाईज माझी मोमोची आयुष्यातली पहिली ऑर्डर आलेली आहे. हे बघा चिकन चिली मोमोज आहेत. मी आता असं बोलतो कारण माझं तोंड तसं पण दिसत नाही. इकडे लाईट वरून आहे त्यामुळे असं दिसत नाही काय. म्हणून मी असं आवाज पण चांगला येईल आणि दिसेल पण तुम्हाला. 1 मिनिट. फर्स्ट टाइमर. फर्स्ट टाइम मी असं कोणाला ॲज अ फर्स्ट टाइमर. अर्धा खा रे. बोललेलो मी घरावर. टेस्ट कसे काय बोलायचं? तोंड जाऊन
आता काही एक नंबर आहे, तिखट वगैरे, सॉसची चव पण एकदम मस्त लागते, फक्त गरम गेला. आता आपले अजून दुसरे पण मोमोज येत आहेत, ते वेगळे आहेत, दुसरे पण आहेत माझ्याकडे. ते कुरकुरे मोमोज आहेत. तोपर्यंत आम्ही हे एन्जॉय करतो, तोपर्यंत तुम्ही गाईज आमची आता सेकंड डिश आली आहे, जी की कुरकुरे मोमोज. पहिली डिश आमची इकडे संपली आणि माझं आधी फूड रिॲक्शन पण दिली आहे मी, की ते जाण घेतलं नच असेल. आता ही सेकंड डिश, आवाज तुम्ही ऐकू शकता. हां हे समज येतोय काय माहीत नाही, कारण तिकडे लोकांचा पण खूप आवाज आहे. कुरकुरे मोमोज रिॲक्शन. भारत पाकिस्तान, भारत पाकिस्तान आहे. बॉर्डर इकडे मिक्स झालेली आहे. कशात गरम सोडून पाणी यायचं बाकी फक्त डोळ्यात ना आता. पण टेस्ट सांग कसे आहेत, कुरकुरीत आहेत, चांगले आहेत. याला स्पेशली कुरकुरे मोमोज बोलतात. सॉरी, अरे बोल, मोठी होते व्हिडिओ. गरम, कुरकुरीत, मसालेदार, चटकदार आहेत एकदम मस्त. पोपट झालेले आहे. तर काय आमचा पोपट झालेला आहे. आणि मगाशी मी ज्यासाठी तुम्हाला बाय बाय केलं, तर आम्ही रिक्षामध्ये बसत होतो, पण ते बोलले की 3 जण बैठणे का, आणि 2 जण होते ॲक्च्युली. आम्हाला दोघांना घेत नव्हते. ते बोलले हा गोरा आहे मग ह्याला घ्या, मला घेत नव्हते. पण मग हा कसा गोरा आहे त्याच्यामुळे मानाने पण चांगला आहे, मी पण मानाने चांगला आहे, तो पण उतरला स्वतः. मग आता आम्ही दोघं दुसऱ्या रिक्षाने जातो. आणि तुम्ही बघू शकता आम्ही किती दमलो आहोत, खूप खूप दमलो. हां मला आता फक्त घरी जाऊन झोपावं असं वाटतंय, पण माई त्यांनी चिकन केलं नाही, त्याच्यामुळे घरी जाऊन जेवायचं आहे. ब्लॉग नाही ब्लॉग एडिट करायचं आहे घरी जाऊन. गुड. आणि कपडे बघायचे आहेत सगळे ट्राय करून. मी पण घेतलं नाही, मी पण घेतले आहेत. आणि काय करायचं आहे, आणि पिक्चर बघायचं आहे, आमचा मूवी बघायचा आहे. काय नाव काय, एक्झॉर्सिझम ऑफ गॉड. तो एक बघायचा आहे, एक्झॉर्सिझम ऑफ गॉड. आणि झोपून जायचं मस्त, कारण उद्या आहे दिवाळी, हॅपी दिवाळी. उद्या पण एक ब्लॉग लवकर उठायचं आहे आपल्याला. हो, उद्या पण एक ब्लॉग करायला लागेल ना. उद्याचा ब्लॉग उद्या, तसं उद्याच उद्या. चला बाय बाय. लवकरचा छावा दिसतच नाही, उपयोग काय. गाईज आम्ही आता आलेलो जेवल्यानंतर फिरायला, तर आम्हाला इकडे एक ट्रक दिसला, त्याच्या मागे माझं नाव लिहिलेलं होतं, म्हणजे मला माहिती पण नाही. मी इकडे आलो आहे आणि इकडे यायच्या आधीच त्या ट्रकवर माझं नाव लिहिलं होतं, तुम्ही बघितलंच असेल. आजचं देवगडचा छावा लिहिलेला लगेच असेल कोणाचा तरी आंब्याचा धंदा तिथे, बिझनेस असेल कोणाचा तरी. देवगडवरनं आंबे पण फेमस आहे, दूध फेमस नाही. म्हणजे मी देवगडवरून फेमस आहे. थँक्यू.